बेळगाव मधली एक बातमी आहे, अस्वस्थ करणारी बातमी आहे आणि ही दृश्य तर तुम्हाला विचलित करू शकतात। बेळगाव शहराच्या जवळ बेळगुंदी गावामध्ये दोन तरुणांना अमानुषरित्या मारहाण करण्यात आलेली आहे। प्रेमविवाहाला साक्षीदार म्हणून सही केल्याच्या आरोपावरून या दोन तरुणांना मारहाण करण्यात आली आहे। दोन्ही तरुणांना कपडे काढून अमानुषरित्या मारहाण झालेली आहे आणि बेळगाव ग्रामीणचे भाजपचे आमदार संजय पाटील यांचे खंदे समर्थक सुरेश घाटगे आणि इतर समर्थकांनी या दोन तरुणांना मारहाण केलेली आहे। भाजपचे आमदार संजय पाटील यांचे हे समर्थक आहेत सुरेश घाटगे आणि आणखी त्यांचे काही कार्यकर्ते समर्थक यांनी दोन तरुणांना अमानुषरित्या मारहाण केली। जरा खाली बोट कर जे बोट इथून तुझे सह्या येऊ नये जोडा थांबले एवढा सही करा लोकांच्या सही करायला काय करून आपण बघितलं अस्वस्थ करणारी विचलित करणारी अशी ही दृश्य आहेत। अमानुषरित्या मारहाण केली आहे दोन तरुणांना आणि ते सुद्धा बेळगाव ग्रामीणचे भाजपचे आमदार संजय पाटील यांचे समर्थक आहेत सुरेश घाटगे आणि त्यांच्या समर्थकांनी ही मारहाण केलेली आहे। याबद्दल आपण बोलूया आमचे करेस्पॉन्डंट संदीप राजगोळकर यांच्याशी। संदीप, जे दृश्यांमध्ये दिसतंय ते खूपच अस्वस्थ करणारं आहे। ही दृश्य बाहेर कशी आली आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतली आहे का? आरती अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल, कारण आपल्याला व्हिज्युअल्स बघतानाच अंगावर काटा येण्यासारखी ही व्हिज्युअल्स आहेत। जरी ही घटना बेळगाव शहराजवळ घडलेली असली तरी याचं जे मूळ कनेक्शन आहे ते कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामध्ये आहे। चंदगड तालुक्यातलं हे कुदनूर नावाचं जे गाव आहे, या गावातला हा संजय घाटगे हा इसम आहे। पण हा गेली 10-12 वर्ष बेळगावमध्ये राहतो आणि जे भाजपचे आमदार आहेत संजय पाटील, त्या संजय पाटलांची सगळी जे आर्थिक व्यवहार असतील किंवा जमिनीचे व्यवहार असतील हे सगळं हा सुरेश घाटगे सांभाळतो। पण सुरेश घाटगेच्या पुतणीनं पळून जाऊन लग्न केलं होतं आणि याच लग्नाला ह्या दोन मुलांनी साक्ष दिली होती। जो फॉर्म असतो लग्नाचा त्या फॉर्मवर या दोघांनी सही केली होती, म्हणून या दोघांना त्यानं बेळगुंदी या गावाजवळ नेऊन अमानुष अशी मारहाण केली आहे। ही घटना साधारणतः 3 नोव्हेंबरला घडलेली आहे। पण चंदगड पोलीस स्टेशन मध्ये राजकीय दबाव आल्यामुळे याबाबतचा गुन्हा दाखल झाला नव्हता, पण अखेर बेळगाव जवळच्या काकटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता सुरेश घाटगे आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केलेली आहे। स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख असतील किंवा इतर पोलीस अधिकारी असतील यांनी याबाबतची आता सगळी गंभीर दखल घेतलेली आहे। आज सकाळपर्यंत हे दोघेही फरार होते, पण नंतर हे पोलिसांच्या तावडीत आले आहेत। दुसरी महत्वाची गोष्ट, सुरेश घाटगेच्या साथीदारानंच हे जी व्हिडिओ क्लिप आहे हे तयार केलं होतं, मात्र मोबाईल मधून हे बाहेर पडलं आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे सगळीकडे आता माध्यमांपर्यंत पोहोचलेलं आहे। संदीप, महत्वाची बातमी आहे, संजय पाटील यांचे जे समर्थक आहेत सुरेश घाटगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली आहे, त्यांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे।